संस्कृत आणि हिंदी भाषेची जननी कोण आहे? इंडिक कुठून काढलं तुम्ही? कुठून काढलं? तुम्हाला याचा अर्थ तुम्हाला अभ्यास नाही. अभिजात भाषा आहे, मराठी अभिजात भाषा आहे. तुम्ही असं काहीतरी बोलून एखाद्या गोष्टीचा भांडवल, मी तुम्हाला पुरावे देतो ना. पुन्हा मराठीचा अपमान तुमचा करताय. मोबाईल ओपन करा, तुम्हाला पुरावा दिलेला आहे विलास. गुगलवरून येतं का? गुगलवरून नाही, तुम्हाला स्वतंत्रपणे पाठवलेले हा. आहे, स्वतंत्रपणे पाठवलेले आहे. तुम्ही वाचून घ्या. आणि आता ऐका, मी कदापि हे मान्य करायला तयार नाही की हिंदी मराठी भाषेची जननी आहे. तुम्ही हिंदी मान्य कशी काय करण्यावरून जननी असू ठरत नाही. शकते? तुम्ही मान्य करण्यावरून ठरत नाही. हिंदी मराठीची जननी, हिंदी ही संस्कृत आणि मराठीला हिंदी अभिजात भाषेचा तुमचं दर्जा अज्ञान मिळाला. आहे विलास, तुमचं अज्ञान आहे. मी काय करू शकतो तुमच्या अज्ञानासमोर? नारळ फोडून कमाल तुम्हाला आहे. ते अरे समजणार कमाल नाही. आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ज्ञान अर्जन करावं लागेल. नाही, तुम्हाला मी मी मान्यच सांगतो, करायला तुम्ही तयार ऐकून नाहीये. घ्यायची जर तयारी नसेल तर चुकीची गोष्ट कशी तुम्हाला मान्य करायची? अज्ञानी माणसासमोर डोकं फोडलं तरी चालणार नाही, परंतु तुम्हाला आज ऐकून घ्यावं लागेल. चुकीचं कसं ऐकणार? चुकीचं नाही, सत्य सांगतो. ते ठीक आता आहे. एकदा मला त्यांच्याकडे युवराजजी ऐकलं तुम्ही ते काय म्हणतायत? आता ऐकून संस्कृत आणि जाऊया. हिंदी, चुकीचं आहे. संस्कृत आणि हिंदी मराठी भाषेची जननी आहे. या आमची व्यवसायाची भाषा आहे. मराठी भाषेचा उगम हे मराठी काय भाषेत थांबा, ऐका, नाही, ताई काय म्हणताय? नाही. विलास ऐकून घ्या, ज्ञानात भर घालून घ्या. त्याच्यावर बोलू नका, ते तुमचं काम नाहीये. ते बोलू नका तुम्ही. मराठी अभिजात मोहिते आहे. राहू द्या, तुम्हाला दोन जोशीतला फरक कळत नाही. तुम्ही फक्त ब्रेडला की नाही जाम लावू शकता. त्याच्या बाहेर काँग्रेसांकडून आम्हाला भाषा शिकण्याचं आणि भाषावर प्रांत रचनेचं ऐकायची गरज नाही. आम्ही बॅरिस्टर गांधीवाले नाही आहोत. आम्ही जे आहोत संविधानवाले आहोत. त्यांचं ऐका तरी ते काय म्हणतात? समजलं का? त्यांचं तुमच्याकडे ऐकलं तुम्हाला ते काय म्हणताय? कोण दोषी कोणत्या हे सांगण्याचं तुमच्यामध्ये तारतम्य नाही. स्वतःला पत्रकार म्हणून घेता. नाही, एक मिनिट. संविधानाने तो अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. तो आता केंद्र सरकारने मान्य केलेला आहे. याच्या आधी इतके अभिजात भाषेसाठी लढाई झालेली आहे. त्यामुळे त्या मराठी भाषेचा तुम्ही परत अपमान करू नका. एक भैयाजी जोशींनी केला, आता तुम्ही परत त्याचा अपमान करताय की मोहिते, तुम्ही एवढे शहाणे झाला नाहीत किंवा शहाणे नाहीत. वैयक्तिक तुमच्याकडून मान आणि अपमान तुमच्या इतके शिकण्याची आम्ही गरज शहाणे नाही. नाही. तुम्ही त्या काँग्रेस हाऊस मध्ये जाऊन सांगा, येथे नाही चाले. इथे डिबेट आयडिओलॉजिकल करायची तयार आहे. इथं भावनिक करून TRP होऊ शकतो, पोट भरलं जाऊ शकतं. ठीक आहे. मी त्याच्याबद्दलच हे करतो. आपण त्याच्यावर स्वतंत्र डिबेट करू. मराठीची जननी हिंदी आहे की नाही आहे त्याच्याबद्दल. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला यावं लागेल त्या डिबेटला, तुम्हाला सांगावं लागेल. आताच तुम्ही विचारून घ्या माझ्या बाजूच्या पॅनलिस्टला, संस्कृत ही मराठींची जननी आहे की नाही, आणि संस्कृतच्या पुढे जाऊन विचारा कोणत्या भाषेची कोण जननी आहे. ठीक आहे, त्याच्या मी मुद्द्यावर या. तुम्ही समर्थन का करता ह्या सांगतो. मुद्द्याचं? भाजप समर्थन करायला तयार नाही तिथं, सांगतो. शिवसेना तयार कर. तुम्ही समर्थन कसं काय करता भैयाजीचं? तुमचा जर संपला असेल प्रश्न तर सांगतो. एक लक्षात घ्या, माननीय भैयाजी जोशी यांचं जे कार्य आहे हे ऋषितुल्य आहे. आणि त्याच्यामुळं त्यांचं जे चिंतन आहे 60 वर्षापेक्षा जास्तीचं आहे. आणि हे सगळं असताना तुम्हाला मला सांगायचंय, सत्य संविधानिक दृष्ट्या बोलणं हे कधी अपराधिक नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने 29 जानेवारी 2025, मोहिते तोंडाला हात लावायचं आणि ऐकून घ्यायचं. आता 29 जानेवारी 2025 तन्वी विरुद्ध गोयल नावाच्या सुप्रीम कोर्टच्या फुल बेंचने सांगितलंय की आता तुम्हाला डोमिसाईल डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. मी जर इतर राज्यातून आलो तर तुम्हाला मला बोलण्याची सक्ती करण्याची तसदी तुम्ही करू शकत नाही. यानी हे डंके की चोट पे वाचून दाखवतो. वी आर ऑल डोमिसाइल्ड इन द टेरिटरी ऑफ इंडिया. वी आर द ऑल रेसिडेंट्स ऑफ इंडिया. सक्ती नाही. तुम्हाला मराठीची मळमळ कशासाठी? तुम्हाला मराठीची मळमळ कशासाठी? एवढी एलर्जी कुठली मराठीची तुम्हाला? मळमळ नाही तर तुमच्या औलादी, तुमच्या लेकरं मराठीच्या शाळांमध्ये का टाकले नाही? का तुम्ही बॉम्बे स्कॉटिश मध्ये टाकता? किती लीडर आहेत आज पॅनल वरले जे मराठी शाळेत त्यांचे लेकर आहेत? सांगा मला हात वर करून. अरे स्वतःच्या लेकरं तुम्ही IBDP मध्ये, स्वतःचे लेकरं तुम्ही कॉन्व्हेंट मध्ये शिकवता आणि सामान्य गरीब कष्टकऱ्यांना म्हणता की तुम्ही मराठीत शिका.
काही लोक असतील 1-10%, 2%, 5% की जे मराठी शाळेत आपल्या मुलांना टाकत असतील, पण मी नावं देऊ शकतो लीडर लोकांचे, त्यांच्या अवलादी कुठे शिकल्यात ते. ठीक आहे. मला एक मुद्दा तुम्हाला शांतपणे मला सांगा. आज मुंबईमध्ये एक घाटकोपर नावाचं ठिकाण आहे, तिथे मोठ्या संख्येनं गुजराती समाजाची संख्या आहे, असण्याबद्दल काही दुमत नाहीये. तर मुंबई ही मराठी जनांची आहे ना, मग घाटकोपरची भाषा गुजराती हे काय? विलास, सगळ्यात अगोदर तर मी तुमचा निषेध करतो, कारण मुंबई ही मराठी जनांची आहे, असं भाषेवर आधारित कोणत्याही जनांची नाहीये. विलास, ऐकायची तयारी नसेल, कळते समजतेवर जर बोलणार असाल तर सोडा. स्टेट अँड मायनॉरिटीज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखित पुस्तकाचा पेज नंबर, पॅरा नंबर सांगू शकतो. आंदोलन का केली मग? आपण जे अभिजात दर्जा मुंबईचा मराठी भाषेचा का मागतोय याचं पण उत्तर आलं पाहिजे. ते उत्तर देतो ताई, ते उत्तर देतो. आपण का मागतोय? अभिजात, एक लक्षात ठेवा, भाषा ही समजण्याचं तंत्र आहे. भाषा ही मुघली प्रमाणे स्ट्रेच करण्याचं आणि राजकारणाच्या चुलीवर भाकरी भाजण्याचं एक काय म्हणतो इराद्यानं काम करणारा फॉर्म्युला असू शकत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला मी परत सांगतो की या देशामध्ये कोणत्याही राज्यातला माणूस कोणत्याही राज्यात जाऊन, मग मुंबई असो किंवा इतरही ठिकाणी जाऊन, आपली बोली भाषा, आपला व्यवसाय, आपल्या दुकानामध्ये मी माझ्यासोबत, माझ्या आप्तेष्टांसोबत काय बोलावं, काय बोलू नये हे मी ठरवणार. हे तुमचं जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर आहे की तुम्ही मराठीमध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर काढलेली आहे की तुम्ही सचिन खरा त्यांना पटत नाहीये. शासनाची भाषा म्हणजे व्यक्तिगत भाषा असू शकत नाही. मोहिते अशी हात केल्यानं काही होत नाही. असलीच पाहिजे. हा सचिन खरा मराठी भाषा प्रथम दर्जावर असलीच पाहिजे. मराठीच्या साठी बलिदान दिले त्यांनी. मला कार्यकर्ता बनायला काय फरक पडतो तिकडे? हा सचिन खरा बोला. खोटेपणा विलास नाही चलेगा. पहिल्यांदा आदरणीय विलास सर 2 मिनिटं घेतो फक्त, आणि हे डंके की चोट पर जे सदावर्ती बोलतात, या सदावर्तीकडे जरा 2 मिनिटांनी येतो, 1 मिनिटांनी येतो. विनंती आपणास. पहिल्यांदा RSS बद्दल बोलतो. RSS ही भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. या RSS ने भारताचा तिरंगा झेंडा गेले कित्येक वर्ष त्यांच्या कार्यालयात फडकावला नव्हता. याच RSS ने अजूनपर्यंत मुद्दा नाहीये ना दादा, आपण संघावर कुठं बोलतो, मुद्द्यावर बोला. मराठी ही माहिती घ्या. मला बोलू द्या. नाही, मी त्याला सांगितलं. आपला सचिनजी, आपला जो मुद्दा आहे मुद्द्यावर बोला, मुद्द्यावर बोला. मी संघावर चर्चा करत नाहीये. मी सांगतो तुम्हाला टू द पॉइंट. वक्तव्य केलेलं आहे. हे जर राज्यभरातून निषेध होत आहे. नाही मी थांबवलं त्यांना, ते बोलताय, मुद्द्यावर बोलताय. ऐकायला शिका. मुळात भारतीय जनता पार्टीच्या या सरकारने आल्या काही कंपन्या, काही ऑफिस गुजरातकडे नेलेल्या आहेत.